आज आपण गणपती बाप्पा आणि गजासुराची कथा पाहणार आहोत. एकदा राक्षस गजासूर अतिशय कठोर तप करून शिवशंकरांची प्रसन्नता मिळवतो. भगवान शंकर त्याला वरदान देतात की तू कोणाच्याही पोटी सहज मरणार नाहीस. हे वरदान मिळाल्यावर गजासुराने प्रचंड दहशत माजवली. देव, दानव, ऋषीमुनी सर्वजण त्याच्या त्रासाने भयभीत झाले. देवांनी विनंती केली की या राक्षसापासून मुक्ती द्यावी. तेव्हा गणपती बाप्पांनी पुढाकार घेतला. गणेशजींनी गजासुराला युद्धाला बोलावलं. लहानसा गोलमटोल दिसणारा गणपती बाप्पा पाहून गजासूर हसू लागला. पण बाप्पांच्या बुद्धीला आणि शक्तीला कमी लेखणं त्याच्या आयुष्यातील मोठी चूक करली. गणपती बाप्पांनी आपली अद्भुत मायाशक्ती, मंत्रशक्ती आणि पराक्रम वापरला. त्यांनी गजासुराला गुंगवून ठेवले. अखेरीस आपल्या सोळे आणि पाशाने त्याला बांधलं. त्याला पराभूत करून पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्त केले. गजासुराला शेवटी गणपती बाप्पांनी सद्बुद्धी दिली आणि मोक्ष दिला. या कथेतला संदेश असा आहे की गणपती बाप्पा केवळ विघ्नहर्ता नाहीत, तर ते रक्षणकर्ते आणि पराक्रमी योद्धाही आहेत. बुद्धी, संयम आणि श्रद्धा यांचा वापर केल्यास कितीही मोठ्या संकटाचा गजासूर पराभूत होऊ शकतो.